उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे। उद्धव ठाकरे सध्या परभणीत आहेत। थोड्याच वेळात त्यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे। उद्धव ठाकरे आज परभणी आणि धाराशिवच्या दौऱ्यावर आहेत। पत्रकार परिषदेनंतर उद्धव ठाकरेंची परभणीत सभा आयोजित करण्यात आली आहे। परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी अलीकडेच ठाकरे गटाची साथ सोडल्यानं या सभेला मोठं महत्त्व प्राप्त झालंय। यानंतर दुपारी 3:30 वाजता धाराशिव येथे उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करतील। धाराशिव हा खासदार ओमराजे निंबाळकरांचा मतदारसंघ आहे। दरम्यान ओमराजे निंबाळकरांवर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे लक्ष लागलंय। तर उद्धव ठाकरेंच्या परभणीतल्या सभास्थळावरून आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर सध्या आपल्या सोबत आहेत। पंकज, उद्धव ठाकरेंची काही वेळात सभा सुरू होणार आहे। तत्पूर्वी सध्या कार्यक्रमस्थळी सभास्थळी काय वातावरण आहे? निश्चितच परभणीचे खासदार संजय जाधव यांच्यासह राज्यातले इतर 6 खासदार जे आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेल्यानंतर उद्धव ठाकरे हे प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचा दौरा करतायत। आज परभणी येथे त्यांचा दौरा आहे आणि आपण जर बघितलं तर या काही वेळामध्ये या ठिकाणी निष्ठावंतांचा जो मेळावा आहे तो सुरू होणार आहे। कारण उद्धव ठाकरेचं आगमन जे आहे ते इथं होणार आहे। उद्धव ठाकरेंबरोबर आदित्य ठाकरे असतील, संजय राऊत असतील, त्याचबरोबर खासदार अरविंद सावंत असतील आणि इतर नेते जे आहेत ते त्यांच्या सोबत आहेत। आणि आपण जर बघितलं तर जे निष्ठावंत शिवसैनिक आहेत ते परभणी लोकसभा मतदारसंघातले यांची सुद्धा मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। अक्षता मंगल कार्यालयामध्ये हा मेळावा पार पडत आहे आणि मोठ्या प्रमाणावर गर्दी जी आहे ती इथं झाल्याचं पाहायला मिळतंय। आता परभणीचे खासदार संजय जाधव इथून शिंदेकडे गेल्यानंतर शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातून उद्धव ठाकरे यांची तोफ धाडणार आहे आणि उद्धव ठाकरे परभणीतील शिवसैनिकांना काय आवाहन करणार, काय भाषण करणार याकडे पूर्ण लोकसभा मतदारसंघाचं लक्ष लागलेलं आहे। अवघ्या काही वेळामध्ये ही सभा जी आहे ती सुरू होणार आहे आणि त्यानंतर उद्धव ठाकरे जे आहेत ते इथून धाराशिवला जिथं ओमराजे निंबाळकर यांचा मतदारसंघ आहे त्या ठिकाणी रवाना होणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।